नमस्कार. मी आज तुम्हाला माझी मंथली ग्रोसरी सांगणार आहे. नक्की तुम्ही बघा, याच्या आधीसुद्धा मी माझी मंथली ग्रोसरी शेअर केलेली आहे, पण ती मी डीमार्टमधून आणत होते. आज मी एका वेगळ्या ठिकाणाहून आणलेली आहे. ते ठिकाण मला आधीपासून माहीत होतं, पण मला तिथली क्वालिटी, प्राईस रेंज हे मला माहीत नव्हतं. मी सहज बघून आले तर मला तिथली क्वालिटी छान वाटली आणि तिथली प्राईस रेंजसुद्धा मला व्यवस्थित वाटली, म्हणून मी तिथून सामान घेऊन आलेली. आता मला असं बघितल्यावर तिथली क्वालिटी खूप छान वाटली. आता महिन्याभरात आता आपण वापरल्याच्या नंतर कळून जाईल की कशी आहेत, म्हणजे खूप चांगली आहे की ठीकठाक आहे, व्यवस्थित आहे, कशी आहे ते कळून जाईल. आणि हेही मी तुम्हाला सांगेल की तिथे कशी क्वालिटी आहे. आता मी सगळ्यात पहिल्यांदा सगळं सामान सांगते. बघा, मी घेतलेले आहे ते अर्धा किलो तांदूळ. हे आहेत बासमती तांदूळ, याला सेला बासमती असं काहीतरी म्हणतात, आणि हे 60 रुपये किलो मला मिळालेले आहे. हे मी अर्धा किलो घेतले. हे पण एक बासमती आहे, याला स्पेशल बासमती असं तिथे नाव होतं. हे घेतलेले आहेत 85 रुपये किलो. हे पण अर्धा किलो आहे. आणि हे आहेत ते सुगंधी चिनोर हे तांदूळ आहे. हा मला 60 रुपये किलो मिळाला आहे. हा पण अर्धा किलो आहे. मी तिन्ही तांदूळ ट्राय करण्यासाठी म्हणून आणलेले आहेत, कोणतं चांगला वाटेल ते. साखर आणलेली आहे. साखर आहे मला 40 रुपये किलो मिळालेली आहे. डीमार्टमध्ये शक्यतो 42-43 असा भाव असतो, मला तिथे 40 रुपये मिळालेली आहे. हे मी विक्रमचं चहा आणलेला आहे, डस्ट टी, कडक डस्ट टी आहे. हे 100 ग्रॅमचं पॅकेट आहे. आधी 50 ग्रॅम आहे गेल्या महिन्यातलं, त्यामुळे मी 100 ग्रॅम आणलेलं आहे. हे मला मिळालेलं आहे थिंक 50 रुपयाला काहीतरी मिळालेलं आहे मला. आणि ही प्राईस सगळीकडची सारखीच असते, कारण की पॅकेट लिहिलेली आहे पॅकवर, तीच प्राईस आहे. हे बघा, ही आहे बडीशोप. याची MRP आहे 80 रुपये, पण मला 70 रुपयाला मिळालेली आहे 200 ग्रॅम. हे आहेत शेंगदाणे. बघा, अशा डार्क कलरचे शेंगदाणे. हे गावराणी शेंगदाणे आहेत, मी ते पॉलिशचे घेतलेले नाही आहेत. हे पण अर्धा किलो आहेत. हे मला मिळालेले आहेत 115 रुपये किलोनी. मी अर्धा किलो घेतलेले आहेत. सुकं खोबरं घेतलं आहे मी पाव किलो. हे मला 45 रुपये पाव असं मिळालं आहे. तेल घेतलेलं आहे मी, हे मला वाटतं 103 रुपये काहीतरी होतं. कृती गोल्ड आहे. सोयाबीन तेल आहे. गेल्या महिन्यामध्ये मी सूर्यफूल आणलं होतं, त्यामुळे यावेळेस मी सोयाबीन आणलं आहे. दर महिन्याला मी सूर्यफूल सोयाबीन असं बदलत असते सारखं. या महिन्याला सूर्यफूल आणलं तर पुढच्या महिन्यात सोयाबीन आणते. तर या महिन्यात मी सोयाबीन आणलं तर त्याच्या पुढच्या महिन्यात मी सूर्यफूल आणणार आहे. इथे बघा, मी साबुदाणा घेतला आहे 1 किलो. ह्याच्यावर MRP आहे 75 रुपये, आणि इथे 70 रुपये किलो मला मिळालेला आहे. छान क्वालिटी वाटली. फक्त मला असं वाटतं की थोडंसं याला साफ करून घ्यायला, पण ठीक आहे, मिक्स काही नाही याच्यामध्ये, ते आपण बघू शकतो. हे एव्हरेस्टचं आमचूर पावडर आणलेलं आहे. मी आमचूर पावडर नाही कधी वापरत, मी पहिल्यांदा ट्राय करायला आणले की कसं आहे ते बघूत आपण. आवडलं तर ठीक आहे. मला आंबट आवडतं, त्यामुळे शक्यतो आवडेलच. हे आहे 50 रुपयाचं, एव्हरेस्टचं आहे, त्यामुळे क्वालिटी तर चांगलीच असणार आहे. मेडेमिक्स आणले आहेत 2 40-40 वाल्या. हे पार्लेजीचे बिस्किट्स आहेत. आय थिंक 25ला एक पॅकेट असं काहीतरी आहे. हे 25 रुपयाला एक पॅकेट. हे दरवेळेसच मी असे 2 पॅकेट आणते. डीमार्टमधून सुद्धा आणत होते तेव्हा पण मी आणते. हे गुड डेचं आहे. हे 20 रुपयाला एक मिळालेलं आहे. बघा, याच्यावरच पॅकेटवरच किंमत आहे. 1-2 रुपयांनी कमी जास्त झालं असेल, मी बघितलेलं नाही आहे. आणि हे घेतलेलं आहे मी दगडू तेली याचं गुलकंद आहे. हे बघा, याची किंमत आहे 80 रुपये. 100 ग्रॅम आहे.
छोटंच पॅक घेतले कारण की ट्राय करण्यासाठी. एखाद्याची इच्छा झाली पान खायचं आहे किंवा दुधामध्ये टाकून सुद्धा हे खूप छान लागतं. असं नुसतं पण खायला खूप छान लागतं. तर ह्या कंपनीचं मला माहीत नाही, ही कंपनी मी पहिल्यांदाच बघितली म्हणून मी ट्राय करण्यासाठी छोटंच आणलं. बघू आपण, चांगलं जर वाटलं तर नक्की नंतर घेऊयात. हे मी पतंजलीचं हनी आणलं आहे 100 ग्रॅम. हे बघा, छोटासाच आणला आहे. बघू, जर महिन्याच्या आधीच हे संपून गेला तर परत एकदा आणू, नाहीतर हनी येणं असं थोडंसं हे होऊन जातो, काय म्हणता येईल त्याला, असं बर्फा टाईप असं वेगळंच काय तर त्याला टेक्स्चर येतं. त्यामुळे मी थोडासाच आणला. हे ॲक्टिव्ह पॉपकॉर्न आणले, 35 रुपयाचं पॅक आहे. हे 70 ग्रॅम आहे आणि हे छान आहे. बघ, मी दरवेळेस ट्राय करते. असंच करून ठेवलं तर अधूनमधून हे खाता येतं. हे ओरल बीचं ब्रश आहे, जी माहीत नाही मला किती किंमत आहे, मेबी असेल 55 रुपयाला एक आहे. हे बघा, इथेच लिहिलेलं आहे ओरल बीचे. छान असतात, हेच वापरते मी दरवेळेस, चांगलं यूज होतं याचं. हे बघा, हे पॉवर पॅक आहेत. हे आपण बाथरूममध्ये किंवा टॉयलेटमध्ये वापरू शकतो. ते कितीला आहे? 60 रुपयाला काहीतरी आहे हे एक पॅक. ठीक आहे, किती दिवस? तरी 1 महिना तरी मला वाटतं हे जात असेल. आणि हे बघा, मी सगळ्यात मेन काय आणलं आहे म्हणजे एरियलचं हे पॅक आहे. 1.5 किलो याच्यावर लिहिलेलं आहे आणि हे मला 99ला पडलेलं आहे. आणि त्याच्यावर एक कंटेनर हे फ्री आहे. आणि हे कंटेनर खूप छान आहे, क्वालिटी याची एअर टाईट आहे, खूप छान आहे. आपल्याला जर याला वापरायचं नसेल एरियलसाठी तर आपण याच्यामध्ये ग्रोसरी स्टोअर करू शकतो. खूप छान आहे आणि एअर टाईट आहे. हे बघा, छान पॅक होऊन बसतं, याच्यामध्ये पॅक बसतं हे झाकण. खूप सुंदर क्वालिटी याची डब्याची पण. हे बघा, हलकं प्लास्टिक नाही आहे, हे खूप छान आहे. जसं टप्परवेअरचे प्लास्टिकमध्ये तर त्याच्या सिमिलरच हे प्लास्टिक आहे, जे तसं म्हणता येणार नाही पण थोडंसं सेम आहे. छान आहे आणि एअर टाईट आहे, त्यामुळे आपण कोणतीही ग्रोसरी आपण याच्यामध्ये स्टोअर करू शकतो. आणि हे मी स्वस्तिक आणलं आहे. मी ह्या पॅकेजिंगचं पोहे मी पहिल्यांदा आणले. मी दरवेळेस मला वाटतं थोडंसं वेगळं पॅकेजिंग असतं ते पोहे आणते. या पॅकेजिंगचे मी पहिल्यांदा ट्राय करते. मला माहीत नाही ते याचे वेगळं असते का, कसे आहेत ते मलाही नाही माहीत. बघूयात आपण ट्राय करून. हे बघा, याच्यावर 70 रुपये लिहिलेली आहे त्यांनी किंमत, पण मला आय थिंक 55 रुपयाला काहीतरी हे पडलं आहे, ऑफरमध्ये होतं. एवढी सगळी मी ग्रोसरी आणलेली आहे. चला आता आपण याला पटापट भरून घेऊया. एका दोन जे डबे रिकामे, जी ग्रोसरी गेल्या महिन्यातली संपलेली आहे त्या डब्यांमध्ये आपण हे भरून घेऊयात पटापट. हे बघा, हे माझ्याकडे असे प्लास्टिकचे डबे आहेत. हा स्पेशल पोह्यासाठीच माझ्याकडे डबा आहे. त्याच्यामध्ये मी पोहे भरते. आणि मी जे नेहमी पोहे आणते ते विदाऊट, मी काढत नाही, काही नाही, मी तसे भरते. तर हे पण भरतात, मला स्वच्छ दिसतात. जर मी लूजमधले जर कधी पोहे आणले तर मी ते स्वच्छ करून भरते, नंतर असेच भरते. याच्यामध्ये आता हे बघा, 1 किलोचं पॅक बसलेलं आहे. अजून याच्यात पाव किलो बसतात पोहे, पण मला 1 किलो पुरून जातात. त्यामुळे काय, हे साधारणतः 4000 ml चं पॅक आहे. तर त्याचंच माझ्याकडे हा त्याच्यापेक्षा छोटा डब्बा आहे. हा 2500 ml चा आहे. हे बघा, इथे लिहिलेलं आहे 2000.
500 ml आहे, तरी मला माहीत नाही किती क्लिअर दिसेल ते. आणि ते 4000 mlचं आहे. त्याच्यामध्ये साखर बसते. मी दर महिन्याची साखर याच्यामध्ये स्टोअर करून ठेवते. तेव्हा 2 किलो साखर याच्यामध्ये व्यवस्थित बसते. याच्यामध्ये मी एक 10-12 लवंगा टाकून ठेवते, म्हणजे मुंग्या लागत नाही. त्याने पावसाळ्यामध्ये याला असं ओलावा सुद्धा लागत नाही, त्यामुळे छान राहते. यानंतर मी याच्यामध्ये लवंगा टाकून ठेवेल. बघा, हा एक माझ्याकडे एअरटाईट डबा आहे. त्याच्यामध्ये मी बिस्किट ठेवते. मी वरचा हा फक्त हे पॅकेटमधले हे जे पॅकेट आहे याच्यामध्ये ठेवते, म्हणजे आपल्याला काढायला सोपे जातात. एक पॅक मी असं फोडून ठेवते, जेणेकरून आपल्याला जेव्हा खायचे असतील तेव्हा पटकन याच्यातलं घेता येतं. आणि जर पॅकमध्ये तसंच उरलं तर ते आपण याच्यामध्ये ठेवू पण शकतो. छान आहे, असं सगळे करून व्यवस्थित हा डबा लागतो. आता हे तांदूळ, म्हणजे तिथे तांदूळ ते मी लूजमध्ये आणलेलं आहे, त्यामुळे मी बघा मला याच्यामध्ये एखादा थोडंसं असं किडा दिसतोय. मी त्याला साफ करून मग डब्यामध्ये भरणार आहे. अजून गेल्या महिन्यातले माझ्याकडे तांदूळ आहेत, त्यामुळे मी सध्या तरी एका डब्यामध्ये असं भरणार नाही आहे. मी त्यानंतर साफ करून याला असंच परत पिशवीमध्ये भरून ठेवून देणार आहे. आणि त्या याच्यातले संपले की मग हे तांदूळ यूज करणार आहे. शेंगदाणे मी हे भाजून ठेवेल. शेंगदाणे जर आपण भाजले तर त्याची जी खूप जास्त दिवस टिकतात. असे कच्चे जितके दिवस टिकले त्याच्या दुप्पट भाजल्याच्या नंतर टिकतात. ते बाकीचं सगळं सामान मी एका मोठ्या कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवणार आहे. व्यवस्थित असं. चलो, मग तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये कळवा. आणि माझ्या आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे लगेच मिळेल.